पाहुयात पुढची बातमी। बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक सध्या रक्तरंजित बनली, त्यामुळे बीड हे महाराष्ट्रातील बिहार होतो आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भातला हा रिपोर्ट। दृश्यात दिसणारा हाच तो इसम आहे ज्याने बीड लोकसभा उमेदवाराच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याचं नाव आहे गणेश उर्फ मिठू कदम। काल सायंकाळी धारूर तालुक्यातील धर्मालात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांनी प्रचारार्थ कॉर्नर बैठक आयोजित केली होती। मात्र या बैठकीत भलतंच झालं। गणेश कदम हा मद्यपान करून सभेच्या बाहेरील गाड्यांची तोडफोड करायला त्याने सुरुवात केली। यावेळी त्याला जाब विचारायला गेलेल्या वैजनाथ सोळंके यांच्यावर गणेशनं कोयत्याने वार केला। यात ते गंभीर जखमी झाले। एवढंच नाही तर या माथे फिरून सारिका सोनवणे यांच्यावरही चाल करून आला। मात्र बाजूलाच काही महिला बसल्या होत्या आणि आरडाओरड केल्यानंतर त्याचा तो कोयता दुसऱ्या खुर्चीवर आदळला गेला। त्यामुळे सारिका सोनवणे या बालबाल बचावल्या। हल्ला होऊन सत्ताधाऱ्यांकडून मात्र हल्ला झाल्यास नसल्याचा आवाहन गेला असल्याचं राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनवणे या संतप्त झाल्या। मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले असता तिथे माझ्यावर हल्ला करण्यात आला। तो हल्ला मी स्वतः अनुभवला आहे आणि तो कोयत्याचा वार माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच्या हातावर घेतला आहे। तरी आता मीडियामध्ये सगळीकडे असं अफवा विरोधक पसरवतात ही एक अफवा आहे। मला अत्यंत हे वाईट वाटतंय की जे मी स्वतः अनुभवलंय त्याला सुद्धा हे अफवा म्हणतायत। अत्यंत खेदजनक गोष्ट आहे। लोकशाहीत अशी घटना म्हणजे खूपच वाईट आहे। काल झालेला हल्ला होता सदर युवकाला उमेदवाराच्या पत्नीला मारण्याचा कुठलाच डाव नव्हता। गाव पातळीवर वैयक्तिक वाद असल्यानं ती हाणामारी झाली। मात्र राष्ट्रवादीकडनं याचं राजकारण होत असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी केली। ते आमच्या पंकजाताईंचे दादा आहेत, त्यामुळे भाजपनं दादागिरी करण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। बीड जिल्ह्यामध्ये जे राजकारण सध्या ह्या पद्धतीने विरोधी पक्षाचे लोक खेळतायत ते व्यक्तिगत द्वेषाचं किळसवानं आणि अतिशय पोरकटपणाचं राजकारण ते लोक करतायत। की जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो तेव्हा साधारणतः अशी वाक्य पुढे येतात, भारतीय जनता पार्टी कधीच दादागिरी करणाऱ्यांचा पक्ष नाही। भारतीय जनता पार्टी ज्योत से ज्योत जगा ते जगो प्रेमकी गंगा बहाते जगो देशासाठी काम करणाऱ्यांचा पक्ष आहे। धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून भाजप गुंडगिरी करत यंत्रणांवर दबाव टाकत असल्याचं म्हटलंय। गणेश कदम नावाचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता कोयता घेऊन गेला, तिथला सरपंच आडवा झाला। सरपंचानी तो एक वार त्याच्या हातावर बसला, सारिकाताईनं ढकलून दिलं आणि दुसरा वार त्यांनी खुर्चीवरती केला। ती खुर्ची सुद्धा अर्ध्यातनं तुटली आहे। म्हणजे एवढी जर दहशत असेल आणि यात पोलीस म्हणते की काही झालं नाही, पोलीस म्हणते की अशी घटनाच नाही, म्हणजे उमेदवाराच्या पत्नीवर हल्ला झाला नाही, म्हणजे काही करून भारतीय जनता पार्टीच्या एसपी तर प्रवक्ता आणि कार्यकर्ता असल्यासारखं वागतात। तर बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून हल्ला होऊनही कसलीच कारवाई करत होत नसल्यानं खंत व्यक्त केली। पोलिसांनी मला आता कळलं की पोलिसांनी सांगितलं की हल्ला झाला नाही। रितसर आम्ही कंप्लेन दिलेली, आमच्या कंप्लेनवरती विचार करतायत, म्हणजे काय आरोपी शोधतायत आणि आरोपीला हे करतात। रितसर कंप्लेन देऊन त्याचा एफआयआर झालाय। आमच्यावर झालेली कंप्लेन अख्ख्या गावानी पाहिली, आमच्यावर हल्ला कसा झालाय। खोटं बोलून कशामुळे कोण कोणावर हल्ला झाला म्हणेल, काय कारण आहे आम्हाला त्याचं काय, त्याचा बेनिफिट काय? आम्हाला जर एखाद्यानं जर आमच्यावर मारलं तरच आम्ही मारलं म्हणून, आता इथं का म्हणत नाही माझ्यावर कुणी हल्ला केला। या घटनेचं मात्र आता राजकारण होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। पोलिसांनी हा हल्ला झालाच नसल्याचं सांगत या हल्ल्याबाबत जो कोणी चुकीचे मेसेजेस पसरवतोय त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी नोटीस काढली आहे। तर दुसरीकडे मात्र विरोधक हे सत्ताधाऱ्यांचं बाहुलं का बनतायत असा सवाल उपस्थित केला जातोय। हा हल्ला खरंच झाला असता तर पोलिसांनी नोटीस बजावली असती का, हा मुख्य मुद्दा आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग या सगळ्या बाबींकडे पाहून काय पावलं उचलेल याकडे राज्याचं लक्ष लागलंय। महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।